वेडिंग फोटोशूट कराने का झांसा देकर 6.60 लाख रुपए मूल्य के सोने के आभूषण, कैमरे और मोबाइल लेकर फरार होने का मामला सामने आया है। इस संबंध में सोनेगांव पुलिस ने भारतीय न्याय संहिता की धारा 316 और 406 के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। सोनेगांव थाना क्षेत्र में वेडिंग फोटोशूट के दौरान लाखों रुपए की चोरी का मामला सामने आया है। शिकायतकर्ता मुरलीधर रेड्डी नायक निवासी तेलंगाना को फोटोशूट के लिए नागपुर बुलाया गया था। 15 जुलाई 2026 को सोमलवाड़ा स्थित एक होटल में फोटोशूट की तैयारी के दौरान आरोपी कार्तिक चौधरी ने मॉडल को आभूषण पहनाने का बहाना बनाकर सोने के जेवर और अन्य कीमती सामान लेकर फरार हो गया। चोरी गए सामान में मोबाइल फोन, 2 महंगे कैमरे और 8 सोने के नेकलेस शामिल है। चोरी हुए सामान की कुल कीमत लगभग 6,60,000 रुपए बताई गई है। पीड़ित की शिकायत पर सोनेगांव पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। यामध्ये जे आहे एक फिर्यादी आहेत मुरलीधर भुदलावत हे राहणार निर्मल डिस्ट्रिक्टचे आहेत तेलंगणामध्ये। तर हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आणि त्यांचेच 2 ते 3 महिन्यापासून परिचित असलेले जे यातील जे आरोपी आहेत कार्तिक चौधरी अक्कीनेनी म्हणून हे यांचं राहणं जे आहे ते वेलपूर मंडल जिल्हा वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे। त्याने त्या फोटोग्राफरला एक त्यांच्या मित्राच्या माध्यमातून संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला प्री वेडिंग शूट करायचं आहे, तर आपण नागपूर आणि निर्मल या 2 ठिकाणी जे आहे ते करणार आहोत असं त्याला सांगितलं आणि 2 महिन्यापासून ते कंटिन्युअसली संपर्कात होते एकमेकाच्या। त्यांनी त्या संबंधात जे आहे त्यांचे काही पुढे काम असतील ते सुद्धा त्यांनी केले। तर त्याच्यामध्ये जे आहे जो आरोपी आहे आरोपीने फिर्यादींना फोन केला की बाबा उद्याला आपल्याला म्हणजे नागपूरला जाऊन जे आहे ते आपल्याला जे आहे प्री वेडिंग करायचं आणि जे कपल आहे ते कपल एअरपोर्टने म्हणजे बाय फ्लाईटने जे आहे ते येणार आहे नागपूरला। तर ते इथे आले, त्यांनी इथे एक आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हॉटेल एक्स सोमलवाडा वर्धा रोडला जे हॉटेल आहे त्या ठिकाणी रूम बुक केली आणि त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी थांबले। तर त्यांनी जेवण वगैरे सोबत केलं असं फिर्यादी सांगतात आहे, सोबत त्यांनी ड्रिंक वगैरे सोबत केलं असं ते सांगतात आहे। आणि रात्रीच्या वेळेला 8 ते 3 वाजताच्या दरम्यान जे आहे जे आरोपी आहेत कार्तिक किनेनी यांनी जे आहे ते त्यांचे जे काही कॅमेरे आणले होते प्री वेडिंगसाठी ते सर्व कॅमेरे आणि फिर्यादीचा मोबाईल हे जे आहे तो घेऊन जो आहे तो कॅब बुक करून म्हणजे सीसीटीव्हीवर दिसतोय की तो कॅब बुक करून जे आहे तो निघून गेलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे आहे फिर्यादीवरून जे आहे आपण त्याच्यामध्ये 316(2) नुसार जे आहे आपण त्याच्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये अजून एक हे आहे की ज्या टॅक्सीने ते आले होते म्हणजे याच्यामध्ये आरोपीने जे आहे टॅक्सी चालक हैदराबाद एअरपोर्टवरून बुक केलं होतं त्याला आणि तो नेहमीचा त्याचा टॅक्सी चालक होता आणि त्याला त्यांनी सांगितलं की आपल्याला नागपूरला जायचं आहे। तर त्यांनी नागपूरला येत असताना जे आहे त्या टॅक्सी चालकाला नागपूरपर्यंत आलं त्याचे सुद्धा बिलाचे पैसे जे आहेत टॅक्सी चालकाचे ते सुद्धा तिने जे आहे ते दिलेले नाही। तर त्याच्यामुळे आपण जे आहे या दोघांचे आपण जबाब म्हणून जे आहे याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा आपण जे आहे तो शोध